कोरोचीच्या महेश गुरव यांना बसवला मोफत इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात। शिवसेनेचे रवींद्र माने, रणजित पाटील यांचे विशेष प्रयत्न। शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या माध्यमातून व माजी नगरसेवक रणजित पाटील व सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून महेश शंकर गुरव राहणार कोरोची यांना 2,10,000 रुपये किमतीचा बॅटरीवर चालणारा इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात विनामूल्य बसवण्यात आला। कोरोची तालुका हातकणंगले येथील महेश शंकर गुरव यांचा उजवा हात अपघातामुळे कोपऱ्यापासून कट करावा लागला होता। कृत्रिम हाताची किंमत अंदाजे 2,10,000 रुपये पेक्षा जास्त असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी महेश गुरव यांनी माजी नगरसेवक रणजित पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांची त्यांच्या घरी भेट घेऊन बॅटरीवर चालणारा इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसवण्यासंदर्भात व येणाऱ्या खर्चासंदर्भात चर्चा केली व मदत करण्याची विनंती केली। त्यानंतर काही दिवसाच्या पाठपुराव्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक रणजित पाटील व सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील यांच्या प्रयत्नातून विटामध्ये महेश गुरव यांना साधारणपणे 2,10,000 रुपये पेक्षा जास्त किमतीचा बॅटरीवर चालणारा इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात व 1 रुपयाही न भरता विनामूल्य बसवण्यात आला। यानंतर त्यांना गाडी चालवणे, वस्तू उचलणे व दैनंदिन कामे या हाताने करता येत आहेत। अडचणीच्या काळात गुरव कुटुंबांसोबत राहिल्याबद्दल व विशेष प्रयत्न केल्याबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, माजी नगरसेवक रणजित पाटील व भूषण पाटील यांचे कोरोची येथील सर्व गुरव कुटुंबियांनी आभार व्यक्त केले। या कामी शिवसेना खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, स्वीय सहाय्यक अमोल कोरे यांचं सहकार्य लाभलं। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।